सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही अगदी आत्मविश्वासानं पूर्ण राहाल. कठोर परिश्रम आणि समर्पणानं तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगले प्रदर्शन करू शकाल. तुम्हाला तुमच्या भावंडांकडनं प्रेम आणि पाठिंबा मिळेल. सर्दी आणि खोकल्याची समस्या थोडी त्रासदायक मात्र ठरू शकते. तुम्हाला आज विरोधकांपासून सावध राहावं लागेल. कामाची चिंता करण्याऐवजी आज शांततेमध्ये तुम्ही वेळ घालवा, कारण उद्यापासून परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. घरामध्ये कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणामुळे पैशांचा खर्च होऊ शकतो. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही वादविवादांपासून दूर राहा. तुमच्या कामावरती समाधानी राहा, हेच तुमच्या हिताचं आहे. तुम्हाला तुमचा राग आणि बोलण्यावरती मात्र नियंत्रण ठेवावं लागेल. कौटुंबिक जीवनामध्ये एखाद्या गोष्टीवरनं तुमचे मतभेद होऊ शकतात. आर्थिक व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगा. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या सहकाऱ्यांची काम करण्याची पद्धत आवडणार नाही. त्यांच्या मनामध्ये मत्सराची भावना असेल आणि ते कोणालाही सहजासहजी मदत करणार नाहीत. आज घरातील वातावरण थोडं सामान्य राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा आनंद आणि उत्साहामध्ये तुमचा जाईल. आज तुम्ही मौज मजेच्या आणि आनंदाच्या मूडमध्ये असाल. प्रेमसंबंध तुमचे अधिक दृढ होतील. तुमच्या मुलांकडनं तुम्हाला आनंद मिळेल. नवीन संपर्क निर्माण होऊ शकतात. शिक्षण क्षेत्राशी संबंधित चांगलं कार्य तुम्ही करू शकाल. दुपारपर्यंत तुम्हाला पैशांची चिंता करावी लागेल. त्यानंतर संध्याकाळी अनपेक्षितपणे तुम्हाला आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे तुम्हाला थोडासा आराम मिळेल. आज स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष केल्यानं आणि इतरांमध्ये दोष शोधल्यानं घरामध्ये कलह निर्माण होऊ शकतो. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुम्हाला अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. कुठेतरी अडकलेले पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळू शकतात. आज तुमचा प्रभाव वाढेल आणि शत्रूंचा पराभव होईल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये तुमची प्रगती होऊ शकते. सेल्स आणि मार्केटिंगमध्ये असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस हा फायदेशीर राहील. आज तुमचा स्वभाव पैशांशी संबंधित बाबी वगळता इतर सर्व कामांमध्ये समाधानी राहील. समाजामध्ये तुम्हाला आदर मिळेल आणि तुम्ही आज आनंदी असाल. तुमचं आरोग्य हे सामान्य राहील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज नक्षत्र अनुकूल असतील. कुटुंबामध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण असू शकेल. तुम्हाला मित्र आणि जवळच्या नातेवाईकांकडनं सहकार्य मिळेल. शेअर्समध्ये गुंतवणूक करणं हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आर्थिक व्यवहार देखील फायदेशीर ठरतील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असू शकते. तुम्ही नवीन योजनेवरती काम सुरू करू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांनी आज काळजी घ्यावी. थोड्याशा निष्काळजीपणाचा मात्र तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. आज उधारीचे कुठलेही व्यवहार टाळावेत. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजप मालेचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. अनोळखी लोकांवरती जास्त विश्वास ठेवू नका, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमचं वाहन तुम्ही काळजीपूर्वक चालवा. शक्य असल्यास आज लांब पल्ल्याचा प्रवास टाळा. आर्थिक बाबींमध्ये तुम्हाला विचारपूर्वक वागावं लागेल. मुलांबद्दल तुम्हाला चिंता वाटू शकते. घरातील वडीलधाऱ्यांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला आज वेळ काढावा लागेल. संध्याकाळची वेळ शारीरिकदृष्ट्या तुम्हाला थकवणारी असेल.
आरोग्याशी संबंधित काही समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची आवड धार्मिक कार्य आणि अध्यात्मामध्ये जास्त राहील. तुम्हाला मानसिक आनंद आणि शांतता मिळेल. नशीब तुम्हाला मदत करेल. तुम्हाला नवीन संधी मिळतील ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. व्यवसायामध्ये सामान्य दिवसांपेक्षा आजचा दिवस जास्त फायदेशीर राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा थोडासा अनुकूल राहील. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदासाठी तुम्ही वैयक्तिक खर्च कमी कराल आणि अनिच्छेनं तुम्हाला खर्च करावा लागेल. अनियमित खाण्यापिण्याच्या सवयी आणि दैनंदिन दिनचर्येमुळे तुमचं आरोग्य कमकुवत राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा खूप धावपळीचा असेल. कामाचा ताण तुमच्यावर राहू शकतो. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. धार्मिक कार्यामध्ये तुम्हाला रस असेल ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल गोंधळलेले राहाल. आज तुमचे शत्रू हे अधिक प्रबळ असतील. तुमचे विचार कोणालाही सांगू नका. तुम्हाला संध्याकाळ तुमची एकांतामध्ये घालवायला आवडेल. आज घरातील वडीलधाऱ्यांशी तुमचे वैचारिक मतभेद होऊ शकतात. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस अनेक बाबतींमध्ये तुमचा शुभ राहील. गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये तुम्ही जोखीम देखील घेऊ शकता. तुम्हाला नफा होईल. आर्थिक बाबतीमध्ये तुमची प्रगती होईल. महत्त्वाची कामं पूर्ण होतील आणि प्रलंबित कामं देखील आज पूर्ण होऊ शकतात. कौटुंबिक जीवनामध्ये तुमचा आनंद राहील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यास तुम्ही असमर्थ असाल. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला भावनिक आधार मिळेल. मुलांकडून आदर मिळाल्यानं तुमच्या मनाला एक प्रकारचा दिलासा मिळेल. आज रात्रीपासून सर्व प्रकारची परिस्थिती तुमच्या आयुष्यामध्ये सुधारण्यास सुरुवात होईल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तू दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खर्चिक असू शकतो. तुमच्या बजेटवरती तुम्ही लक्ष ठेवा आणि मगच काम करा. बजेटच्या किंवा बचतीच्या कमतरतेमुळे किंवा विशेष गरजांमुळे तुम्हाला काही कर्ज घ्यावं लागू शकतं. तुमच्या नियोजनानुसारच आज तुम्ही काम करा, अन्यथा तुमच्या कामामध्ये अडथळे येऊ शकतात. शक्य असल्यास आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणं टाळा. आज कामावरती लक्ष तुम्ही केंद्रित करावं लागेल. सरकारी कामामध्ये तुम्हाला अपयश आल्याने निराशा होईल. रात्रीच्या वेळी तुमची तब्येत अचानक बिघडल्याचं तुम्हाला जाणवेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या पालकांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या जुन्या अडचणी संपुष्टात येतील. तुमचं मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कामामध्ये अधिकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. काम करण्याचा तुमच्यामध्ये प्रचंड उत्साह राहील. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि सहकार्य राहील. घरगुती वातावरणामध्ये तुम्हाला आनंद आणि शांती मिळेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी वाटेल, परंतु नंतर तुमची परिस्थिती सामान्य होईल. कुटुंबातील वातावरण हे थोडंसं विस्कळीत असेल तरीही शांतता राहील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला आवश्यक असलेलं सहकार्य मिळेल. संपत्ती मिळवण्यासाठी विशेष संधी तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण होतील. शुभ फळं मिळवण्यासाठी तुमच्या बोलण्यावर तुम्ही संयम ठेवा आणि रागावरती नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. आर्थिक बाबतीमध्ये तुमची परिस्थिती सामान्य राहील. सरकारी काम नजीकच्या भविष्यकाळामध्ये पूर्ण होण्याची शक्यता असल्यानं संबंधित कागदपत्र आजच तयार ठेवा.
नोकरी आणि व्यवसायामध्ये दिवस सामान्य राहील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.